जळगाव बायपासचा एकेरी मार्ग सुरू करण्यात आलाय। 20 दिवसानंतर इथली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। अतिवृष्टीनं भराव खचला होता, त्यामुळे मार्ग बंद करण्यात आलेला। संबंधित कंपनी विरोधात गडकरींकडे तक्रार सुद्धा केली गेली। नितीन गडकरी यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले। प्रत्यक्षात मात्र संथ गतीनं काम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील याबाबत आणखी तपशील देत आहेत, बघूया। आपण बघू शकतात की या ठिकाणी हा भराव खचल्यामुळे ही वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आली होती। ज्या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी या कामाबद्दल कुठेतरी कंत्राटदारावर संताप व्यक्त केला होता। या संदर्भात पालकमंत्री यांनी कठोरात कठोर या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली होती। त्यानंतर हा पूल या ठिकाणी वाहनधारकांसाठी बंद करण्यात आला होता। मात्र 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी या पुलावर एकेरी वाहतूक ही सुरू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर विचार केला तर अतिशय संथ गतीने पारधी तरसोद मार्गावर खचलेला भागाचं या ठिकाणी काम सुरू आहे। नाहीच्या वतीने या ठिकाणी 15 ऑगस्ट पासून हा पूल पूर्णपणे या ठिकाणी सुरू करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं। मात्र एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।